जागेचा सातबारा प्रकाश आंबेडकरांच्या नावावर बिल्डरने उभारली 7 मजली इमारत, महापालिकेकडून पाडकाम सुरू। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी अतिक्रमण करत 7 मजल्याची इमारत उभारली होती। या प्रकरणी तक्रार येताच केडीएमसी महापालिकेने या संबंधित विकासक ललित महाजन यांच्यासह भूमाफिया विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली। पोलीस बंदोबस्तात आज ही इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली। मोठ्या जेसीबी यंत्रणासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून ही इमारत जमीनदोस्त करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या जमिनीच्या सातबारा उतार्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचं नाव आहे। त्यामुळे येथील रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कारवाईसाठी केडीएमसी महापालिकेत सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता। त्यानुसार आज पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। डोंबिवलीजवळ असलेल्या दावडी येथे सेंट जॉन शाळेसमोरील भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी 7 मजली इमारत उभी केली होती। दरम्यान आपल्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात येताच आनंदराज आंबेडकर यांनी संबंधित भूमाफियाला जाब विचारत याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्याने देत या प्रकरणी मदत करण्याची मागणी केली। त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली होती। मागील 2.5 वर्षांपासून नवसागरे या प्रकरणी पाठपुरावा केला होता। या दरम्यान एका विकासकाने अर्धवट काम सोडलं होतं। त्यानंतर दुसऱ्या विकासकाच्या मदतीने संबंधित भूमाफियाने अर्धवट राहिलेल्या इमारतीचं काम पूर्ण केलं। मात्र नवसागरे यांच्याकडून तक्रारींचा व कारवाईचा मागणी करण्यासंदर्भातील पाठपुरावा सुरूच होता। नवसागरे हे रिपाईच्या पदाधिकाऱ्यांची एक तक्रार होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांची ही मिळकत आहे आणि त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। त्या तक्रारीला अनुषंगाने आम्ही ही तोडकामाची कारवाई लावलेली आहे आणि आम्ही पूर्ण कारवाई करूया। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे।